हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नेहाच्या व्लॉगमध्ये. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना जय सद्गुरू. आज आपण वर्षभर टिकणारी लाल मिरची पावडर कशी करायची ते पाहणार आहोत. मिरची पावडरला चांगला रंग यावा म्हणून व तिखटाला चांगली चव यावी यासाठी कोणत्या मिरच्या निवडाव्यात, तसेच लाल तिखटाला आळी जाळी न लागता वर्षभर चांगले टिकावे म्हणून काय करावे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिल्यांदा मिरची पावडर बनवताना मिरच्या कोणत्या वापराव्यात ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आता सगळ्यात पहिल्यांदा इथे मी लवंगी मिरची घेतलेली आहे. 2 किलो लवंगी मिरची तिच्या तिखटपणासाठी आणि लहान आकारामुळे सहज ओळखता येते. ही मिरची तशी पातळ सालीची असते. आता इथे आपण अर्धा किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे. बघा, ही मिरची दिसायला जितकी लाल आहे तितकीच ती तिखट अजिबात नाही. या मिरचीचा आपण रंगासाठी वापर करणार आहोत. आता इथे मी अर्धा किलो रसगुल्ला मिरची घेतलेली आहे. या मिरचीचा आकार गोल, टपोर आणि थोडा फुगीर असतो. दिसायला ती रसगुल्ल्यासारखी किंवा चेरीसारखी दिसते. लांब मिरच्यांपेक्षा ही पूर्णपणे वेगळी दिसते. ही रसगुल्ला मिरची रंगासाठी आणि तिखटपणासाठी या दोन्हींसाठी ओळखली जाते. आता आपल्याला या मिरच्या वेगवेगळ्या करून उन्हात वाळवून घ्यायच्या आहे. कारण का, एकत्र वाळवल्या तर त्या व्यवस्थित वाळणार नाही. कारण काही मिरच्या पातळ सालीच्या असतात तर काही मिरच्या जाड सालीच्या असतात. म्हणून आपल्याला उन्हामध्ये वेगवेगळ्या वाळवून घ्यायच्या आहे. त्यानंतर मिरच्या 2 ते 3 दिवस छान अशा कडक उन्हात वाळवून घ्या. उन्हात वाळवल्यामुळे मिरच्या कुरकुरीत होतात आणि त्या दळायलाही सोप्या जातात. अधूनमधून मिरच्या वर खाली करत राहा म्हणजे त्या सगळीकडून एकसारख्या वाळतील. सगळ्यात आधी आपल्याला या मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे. देठ काढताना हाताला जळजळ होऊ नये म्हणून हाताला हँड ग्लोव्ज किंवा हाताला थोडे तेल लावून घ्या. तर अशा प्रकारे सर्व देठ काढून घ्यायचे आहे. अजून एक टिप सांगणार आहे. तुम्ही जेव्हा मिरच्या आणतात तेव्हा ते देठ असलेल्या मिरच्या घेऊन येत जा. कारण का, देठ असलेल्या मिरच्या जर तुम्ही घेतल्या तर त्याचा थोडाफार का होईना स्वाद आणि रंगामध्ये तुम्हाला फरक मिळेल. पण जर तुम्ही देठासोबत मिरच्या घेतल्या तर तुम्हाला त्याचा स्वाद आणि रंग हा अगदी छान असा येईल. मी लाल तिखटाच्या मिरचीमध्ये धने व जिरेही टाकते. त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. धने मंद आचेवर छान भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईत जिरे हलकेसे गरम करून घ्यायचे. जास्त जाळायचे नाहीत. फक्त त्याचा ओलावा निघून गेला पाहिजे. मी 3 किलो मिरचीला 200 ग्रॅम धने आणि 100 ग्रॅम जिरे घेतले आहेत. आता मी हे सर्व साहित्य घेऊन कांडप गिरणीत घेऊन जाणार आहेत. दळताना त्यात धने जिरे एकत्र दळायचे आहेत व दळताना त्यात थोडे तेल व जाड मीठही घालायचे. मिठामुळे लाल तिखट वर्षभर टिकतो आणि तेलामुळे रंग लाल भडक राहतो. जर तुम्ही घरी मिक्सरवर दळणार असाल तर छोट्या बॅचेसमध्ये दळा. बघा, आपला लाल तिखट मसाला किती छान लाल भडक आणि सुवासिक झाला आहे. आता हा मसाला थोडा वेळ बाहेर गार होऊ द्यायचा आणि मगच बरणीत भरायचा. बरणीत भरताना तो हाताने किंवा पळीने दाबून भरा जेणेकरून त्यात हवा राहणार नाही. अशा प्रकारे आपला वर्षभराचा धने जिरेयुक्त मिरची मसाला तयार आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मसाला बनवून बघा आणि तुमचा अनुभव कसा होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा.